बरं, ज्या वेळेला हा सगळा विमान अपघात घडला तिथून ते 13 दिवस नेमकं काय घडलं याचा अगदी थोडक्यात आढावा घेण्याचा आणि त्यानंतर रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या शंका नेमक्या काय आहेत, कुठल्या मुद्द्यांवरती सध्या चर्चा आवश्यक आहे हे आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत. कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे अगदी काही क्षणामध्ये आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. खूप खूप स्वागत आपलं. पहिला महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की ज्यावेळेला रोहित पवारांनी सगळं प्रेझेंटेशन दिलेलं आहे, त्यांनी पत्रकार परिषदही घेतलेली आहे, मात्र तांत्रिक षडयंत्र की इंजिन जाणून बुजून बंद करण्याचा हा कट होता, ही शंका रोहित पवारांना का उपस्थित करावीशी वाटते? हे बघा, जसा अजितदादा पवार यांचा अपघात झाला किंवा घात झाला त्या दिवसापासून 28 तारखेपासून महाराष्ट्रामध्ये प्रचंड शंका कुशंका वेगवेगळ्या पातळीवर चर्चा आहेत. प्रत्येक माणूस एक दुसऱ्याला विचारतोय की खरी काय भानगड आहे. आज रोहितदादा पवार यांनी एक कुटुंबातला व्यक्ती म्हणून आणि पक्षातलाही एक नेता म्हणून जी काही भूमिका पत्रकारांच्या समोर अतिशय सुस्पष्टपणे मांडलेली आहे, त्याच्यामध्ये कुठेही भावनिक मुद्दे नाही आहेत. रोहितदादा पवार यांनी ज्या फॅक्ट्स उपस्थित केलेल्या आहेत त्या फॅक्ट्सला कोणी नाकारू शकत नाही, अशा पद्धतीचे त्या फॅक्ट्स आहेत. आणि त्या फॅक्ट्सवर जर त्याला उत्तरं मिळणार नसतील तर मात्र निश्चितपणे हे दडपलं जाईल की काय अशी शंका आल्याशिवाय राहत नाही. याची सखोल न्यायालयाच्या पातळीवरून चौकशी झाली पाहिजे. कारण त्या ज्या फॅक्ट्स आहेत या फॅक्ट्स कुणीही नाकारणं म्हणजे ते त्या घटनेवर निश्चितपणे संशय वाढवणारी गोष्ट ठरेल. आजपर्यंत जे काही 8-10 दिवस बोललं जातंय या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन ह्या फॅक्ट्स ज्या मांडलेल्या आहेत रोहितदादा पवार यांनी, त्या अतिशय गंभीर स्वरूपाच्या आहेत आणि याच्यातनं संशयाला निश्चितच जागा मिळते. सर्व यंत्रणा त्याच्यामधल्या संशयाच्या त्याच्यामध्ये घेऱ्यात येत आहेत. मला असं वाटतं याची चौकशी होईल की नाही शंका आहे, परंतु न्यायालयाच्या पातळीवरून जर सरकारने खरंच मनावर घेतलं तर मला असं वाटतं सत्य बाहेर यायला मदत होईल आणि ते सत्य बाहेर आलं पाहिजे. दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे, ही आमची मागणी आहे. बरं, नक्कीच विकासजी, मात्र एक महत्त्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे. अगदी काही क्षणांपूर्वी आम्ही 2 प्रतिक्रिया दाखवलेल्या होत्या. शरदचंद्र पवारांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की कुठल्याही प्रकारे हा घातपात नाही. दुसरीकडे रोहित पवार जे एकाच कुटुंबातल्या 2 पवारांच्या या प्रतिक्रिया, यातली विसंगती का, म्हणजे त्या दिवशी दिलेली प्रतिक्रिया आणि आज रोहित पवारांना वाटतंय की हा घातपात आहे आणि हा कसा घडला, काय घडला याची चौकशी व्हावी. 2 वेगवेगळे स्टेटमेंट्स का? विकास, मुळामध्ये आदरणीय शरद पवार साहेबांनी जे स्टेटमेंट केलं ते त्या घटनेच्या नंतर एक 3 तासानंतर केलेलं आहे. 3 तासामध्ये कुठलेही इनपुट्स शरद पवार साहेबांना येणं शक्य नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आपण स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या अंत्यविधीच्या वेळेस अशाच पद्धतीने ज्या वेळेस शंका घेतल्या गेल्या आणि प्रश्न उपस्थित केले गेले त्याच्यामुळे अंत्यविधीच्या कार्यक्रमामध्ये प्रचंड गोंधळ राडा झालेला होता. पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता. त्यामुळे अजितदादा पवार हे विद्यमान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते, एक महत्वाचे नेते होते, मास लीडर होते आणि त्यांच्या अंत्यविधीमध्ये कुठेतरी असं शंका उपस्थित करून काहीतरी राडा झाला असता किंवा काही शांतता भंग झाला असता तर मात्र त्या जे काही अंत्यसंस्काराचा कार्यक्रम आहे त्याला कुठेतरी गालबोट लागलं असतं. हेही त्याच्या मागची भूमिका आहे. आदरणीय पवार साहेबांनी व्यक्त केलेली भूमिका ती पहिल्या 3 तासातली आहे. शरद पवार साहेबांना जर तुम्ही कदाचित आणखी 2 दिवसांनी विचारलं, पवार साहेब कदाचित वेगळं स्टेटमेंट देऊ शकतात. बरं, ठीक आहे. मात्र एक महत्त्वाचा मुद्दा जो सगळ्यात दुर्लक्षित राहिलेला, जो आज अधोरेखित केलेला आहे, तो म्हणजे ज्या सरकारी फाईलमुळे अजितदादांना रस्त्यानं प्रवास टाळावा लागला, त्या विदर्भाच्या फाईलवरती शंका उपस्थित करण्यात आलेली आहे. राजकीय षडयंत्राकडे हा सगळा इशारा आहे का? निश्चितपणे पवार साहेबांनी किंवा रोहित दादांनी ज्या काही भूमिका व्यक्त केल्या त्याच्या पुढे जाऊन आज रोहित पवारांनी जे काही फॅक्ट्स उपस्थित केल्यात त्या गंभीर स्वरूपाच्या आहेत आणि त्या अशा मोगम स्वरूपाच्या नाही आहेत. रोहितदादा पवार यांच्याबरोबर आम्ही मागच्या 3 दिवसापूर्वी सुद्धा या विषयावर सविस्तर चर्चा केल्या होत्या. अनेक इनपुट्स त्यांच्याकडे आलेले होते आणि अजितदादा पवार यांनी पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्या काही शंका उपस्थित केल्या होत्या, भारतीय जनता पार्टीवर जे आरोप केले होते ते सुद्धा गंभीर स्वरूपाचे होते आणि अजितदादांच्याकडे अनेक डॉक्युमेंट्स त्या संदर्भातले असावेत आणि हे कदाचित फार महत्वाची भूमिका त्याच्यामधली ठरत असावी की अजितदादांच्याकडे कुठल्या फायली होत्या आणि त्याच्यामुळे कुणाला धोका होणार होता हेही समोर यायला हवं. कदाचित हे सगळं दडपलं जाईल की काय अशी शंका आहे. कारण अजितदादांच्या डोक्यात काय होतं, त्यांच्या फायली कुठल्या होत्या, काय विषय होते, आता ते आपल्याला कळणं महत्वाचं ठरणार आहे. नक्कीच. धन्यवाद विकासजी, तुम्ही आमच्या सोबत जोडला गेलात आणि या महत्त्वाच्या विषयावरती सविस्तर अशी चर्चा केली त्यासाठी.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.